हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू शॅगी स्पीक्स. नाशिककरांनो, हा व्हिडिओ कोणाच्याही बाजूनी नाही, पण हा व्हिडिओ तुम्हाला अस्वस्थ करेल. कारण आज आपण बोलणार आहोत सत्ता, स्वार्थ आणि नाशिक शहराच्या भविष्याबद्दल. 122 प्रभाग, शेकडो उमेदवार आणि एक प्रश्न. आपण मत देतोय का की फक्त वापरले जातोय? नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 फक्त स्थानिक निवडणूक नाहीये. ही निवडणूक म्हणजे आजच्या बदलत्या राजकारणाचा एक आरसा. नाशिक महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी सगळेच पक्ष मैदानात उतरले आहे. भाजप, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, मनसे तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सगळ्यांनाच नाशिकची सत्ता हवी आहे. पण खरी लढत पक्षांमध्ये नाहीये, ती आहे मतदाराच्या मनात. मित्रांनो, नामांकनाच्या अगदी आधी नाशिकने एक वेगळाच खेळ पाहिला. कालपर्यंत विरोधात असलेले उमेदवार आज अचानक सत्ताधारी पक्षात जाऊन बसले. प्रश्न साधा आहे, जर विचारधारा ही त्यांची खरी चिंता असती तर त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अवघ्या काही तासाआधी पक्ष बदलले असते का? आज उमेदवार विचारधारेसाठी नाही तर जिंकण्यासाठी पक्ष निवडतोय. आणि मग प्रश्न उरतो, मतदाराला निवड आहे की फक्त पर्याय? भाजपवर एक आरोप सातत्याने ऐकू येतोय, मजबूत विरोधी उमेदवारांना आपल्या बाजूला घेणे. पण या प्रक्रियेत जुने निष्ठावान भाजपा कार्यकर्ते दुर्लक्षित झाले. असं अनेक बातमीपत्र, न्यूज चॅनल्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांनी बघितलं. याच पार्श्वभूमीवर आमदार देवयानी फरांदे आणि इतर स्थानिक नेत्यांची नाराजी उघडपणे समोर आली. हे भाजपाचं अपयश आहे का की राजकारणाची अपरिहार्यता? हा प्रश्न भाजपासाठी आहे, पण उद्या तो कोणत्याही पक्षासाठी असू शकतो. आणि मग नाशिकने पाहिलं एक राजकीय दृष्ट्या ऐतिहासिक दृश्य. गोल्फ क्लब मैदान, प्रचंड गर्दी आणि एक क्षण, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र. हे लक्षात ठेवायला हवं, महाराष्ट्रात एकत्र येण्याच्या निर्णयानंतर ही पहिलीच राजकीय जाहीर सभा जिथे ठाकरे बंधू एकाच मंचावर जनतेसमोर आले. हा फक्त भावनिक क्षण होता का की राजकारणात बदलाचा संकेत? राज ठाकरेंनी 2012 ते 2017 या काळातील नाशिकमधील आपल्या कार्यकाळाचा उल्लेख केला. त्यांनी ठळकपणे सांगितलं, बटरफ्लाय गार्डन, मुकणे डॅम पाईपलाईन, गोदा पार्क, शहराचं सौंदर्यीकरण आणि एक ठाम दावा. तो कार्यकाळ भ्रष्टाचार मुक्त होता. 2017 ते 2026 या काळातील नाशिकच्या कारभारावर टीका देखील केली आणि विकास का थांबला हा प्रश्न उपस्थित केला. उद्धव ठाकरे काय म्हणाले? उद्धव ठाकरेंनी थेट आश्वासन दिलं, मुंबईत जसा पायाभूत सुविधा, शासकीय शाळांचा आधुनिकरण आणि प्रशासनिक बदल घडवले तसाच विकास नाशिकमध्ये आणण्याची तयारी आहे. त्यांनी विशेष उल्लेख केला, वर्ल्ड क्लास गव्हर्नमेंट स्कूल्स, नाशिकला ड्रग्स मुक्त करण्याचा संकल्प आणि सामाजिक स्थैर्य. हा दृष्टिकोन नाशिककरांना भावतोय का? हा प्रश्न अजून खुला आहे. या सगळ्या राजकीय खेळात एक घटक अनेकदा दुर्लक्षित राहतो, अपक्ष उमेदवार. तिकीट नाकारलेले, डावललेले किंवा पक्ष राजकारणाला कंटाळलेले लोक. संपूर्ण नाशिकनं बघितलं की राजकीय पक्षांनी कसं एकाच प्रभागामध्ये, एकाच गटामध्ये 2 वेगवेगळ्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले आणि उमेदवारांची अपेक्षा आणि जनतेच्या विश्वासाचा खेळखंडोबा केला. आता हे अपक्ष उमेदवार मतं खाणार का की व्यवस्थेला आरसा दाखवणार? कदाचित दोन्ही. आणि हे आपल्याला कळेल येणाऱ्या 16 जानेवारीला. मित्रांनो, येणाऱ्या 15 जानेवारीला मतदानाच्या दिवशी नाशिक काय पाहणार? उत्साही तरुण मतदार की नेहमीसारखी उदासीनता? भावनिक आव्हान जिंकणार की स्थानिक प्रश्न? पाणी, रस्ते, कचरा, आरोग्य की फक्त चेहरा बघून मत देणार?
या निवडणुकीत मतदानाचा टक्केवारीच सगळ्यात मोठा निकाल असणार आहे. 16 जानेवारीला 3 शक्यता आहेत. 1. स्पष्ट बहुमत. 2. तुटलेलं कौल. 3. सौदेबाजीचं राजकारण. पण कोण जिंकलं, कोण हरलं यापेक्षा महत्वाचं आहे आपलं नाशिक आपण चांगल्या जनप्रतिनिधीच्या हातात दिलं आहे का? नाशिककरांनो, ही निवडणूक पक्षांची परीक्षा नाही, ती आहे आपली परीक्षा. कारण शेवटी सत्ता कोणाचीही असो, शहर आपलंच आहे. प्रश्न एकच, यावेळी मत देताना आपण विचार करणार आहोत का? हा व्हिडिओ आवडला नाही तरी चालेल, पण विचार करायला लावला असेल तर शेअर नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. फॉर मोर सच इंटरेस्टिंग व्हिडिओज, प्लीज like, share and subscribe to Shaggy Speaks.